बघू शकता इकडे बघा आपल्या वलकुंद्या रेडी झाल्या मस्त गरम गरम वाफा येतं बघा एक नंबर या मस्त वलकुंदी घ्यायला गरमागरम जबरदस्त एक नंबर टेस्टी बघू शकता इकडे बघा पूजाने मस्त नैवेद्य बनवायला घेतले अर्धे झालेत इकडे दिवा बघा मस्त आहे की बालायला घेऊन दाखवून ठेवले मस्त एक नंबर कुठला फ्लेवर आहे रोज फ्लेवर तर या साईडला आईने मस्त हार बनायला घेतले आता मी येता वेळी फुलं आणलेली ना मस्त बघू शकता माझी बाची गाणी बोलता गो मामावरून बोल बाबू बोल कशी बोलत होती आता लाजायला लागली बघ मग मी आतमध्ये होतो इकडे हॉलमध्ये गाणी बोलत होती गायच्या बाल्याला सर्व रेडी झालं बघा आणि इकडे पावसाची फुल बॅटिंग झाली सकाळपासून फुल जोरान पाऊस पडतो कंटोली दिसली आपल्याला पण जाम बारीक आहेत आणि फुला बघा आल्या जाम बारीक आहेत बघू शकतो हाय टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील अगुलकुली ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आज आहे संकष्टी मग सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मी चालू आहे रिक्षावर आईने मस्त सकाळी बनवल्यात वळखून द्या काल रात्री विसरली होती संध्याकाळी बनवत्या रात्री लेट बनवल्या आता झाल्यात मस्तपैकी आता थोड्याशा खाऊन घेतो मला दाखवतो बघू शकता इकडे बघा आपल्या वळखून रेडी झाल्या मस्त गरम गरम वाफा येतं बघा एक नंबर आणि या माझ्यासाठी वाफा निघतात देवासाठी पण नैवेद्य ठेवला बघा या मस्त वलकुंदी घ्यायला गरमागरम जबरदस्त एक नंबर टेस्टी त्यासोबत चाय आहे मस्त मस्त त्याच्यावर एक चहाची चुस्की हा जबरदस्त चाय आणि वलकुंद्या खाऊन झाल्या आता चाललो रिक्षावर आणि येतं आता काही थोडीशी भाजी वगैरे काही घेऊन येतो नंतर आपल्याला बाल्याला जायचं आहे चला फायनली आताच घरी आलो भरपूर भिजलो होतो रिक्षावर गेलो आणि बाहेर एवढा पाऊस पडतो ना जामच मी छत्रीत न्यायला विसरलेलो आणि भाजी घेता येतं एवढा भिजलो आणि थोडीशी भाजी पण आणले आणि इकडे आता पूजाने मस्त घेतली लाडू बनवला उकडीचे आपल्याला जायचं बाल्याला मस्त बाप्पाचं दर्शन करायला बघू शकता इकडे बघा पूजाने मस्त नैवेद्य बनवायला घेतले अर्धे झालेत इकडे दिवा बघा मस्त आहे की बाल्याला घेऊन दाखवून ठेवले मस्त एक नंबर कुठला फ्लेवर आहे रोज फ्लेवर पिठामध्ये रोज फ्लेवर टाकले मस्त सिरप तो रोजचा सिरप टाकले बघू शकता एक लेवल मस्त मस्त कल्या पडल्यान बघा एक लेवल आणि हे 3 मोठं दिवं मस्त आता उकडून घ्यायचं त्यांना आणि आताच येतावेळी मस्त ही फुलं आणली थोडीशी मिरची वगैरे लिंबू आणि केली आणली आणि इकडे गावठी भेंडी आहेत गावठी भेंडी आणले 1 किलो बघू शकता या साईडला आईने मस्त हार बनायला घेतले आता मी येतावेळी फुलं आणलेली ना मस्त की दुर्वा बघा दुर्वा आणि एक फूल मस्त हार बनवता आई सकाळी मस्त वळखुंद्या रेडी झालेल्या गरमागरम खाल्ल्या मस्त एकच नंबर आणि आता रिक्षावरून आलो इथं बघा थोड्याशा दरम्यान गायब झाल्या गाय बी पार केल्या आणि आता एकदा साबुदाण्याच्या शेवया फ्राय करायला घेतल्या आणि आता नंगरीमध्ये काल आपण हलवा बनवला होता ना दुधाचा रात्री फक्त मीच खालता बाकीचा राहिलेला आज आता खाऊ आपण नंतर फ्रीजमध्ये ठेवला होता या साईडला टोपान मस्त मोदक आपलं स्टीम होतात इकडे तेल ठेवले आईने आता त्या साबुदाण्याच्या
साबुदाण्याचे पापड मस्त फ्राय करायला. बघू शकता माझी बाची गाणी बोलता गो मामावरून. बोल बाबू बोल. कशी बोलत होती आता लाजायला लागली बघ. मग मी आतमध्ये होतो इकडे हॉलमध्ये गाणी बोलत होती. दीदी बोल कशी गाणी बोलते बोल. मग तुला टी व्ही बघतील सर्व. कशी बोलत होती बोल. दीदी बोल ना प्लीज. मग तुला पिझ्झा देन. बोल लवकर. जाऊ दे मग हिला बोलता नाही. जाऊ दे चल हिला बोलता नाही नाही बोलता हिला. बोल बोल परत बोल. मग तुला चोकी देन. बोल दीदी बोलून दाखर. बाहेर चालली तू. बाहेर पाऊस पडतं दीदी. उठ रे बाहेर किती पाऊस पडतं बघ. तरतरीत फ्राय होता ना पापड मस्त साबुदाण्याचा. साबुदाणा बटाटा पापड उपासाला खाताना. जायचं आहे बाल्याला. सर्व रेडी झालं बघा. आणि इकडे पावसाची फुल बॅटिंग झाली आहे. सकाळपासून फुल जोरान पाऊस पडतो. किमू बाहेर पाऊस पडतं ना. कधी थांबल पाऊस. आपल्याला बुड जायचं आहे ना किमा. ए किमू किमू. बघू शकता गरमागरम बटाटा साबुदाण्याचे पापड रेडी झालेत उपवासाचे मस्तपैकी. उपवासाला मेनू बटाटा साबुदाणा पापड वलकुंदे तर फिनिश केले आपण. आणि इकडं मस्त हलवा आहे दुधाचा 1 नंबर. गाणी बोलत होती. बोला बोला किमू तू बोल. बोल बोल. एक जागा उभा राहून बोल किमू. तिथू नको पाटील. इकडे ये इकडे ये. एक जागा उभा राहून बोल. लवकर एक जागा उभी राहा ना मग बोल. बोल आता बोल लवकर. किमिया बोल. परशील बोल लवकर. पडाल बोल ना दीदी. चला फायनली निघलोय मस्त बाहेर जायला. बघू शकता पाणी पण आता कमी झालंय. थेंब पडतं अजून. फायनली पोचलो. इकडे बघ गाड्या कशा लागल्या डेंजर. पूर्ण पॅक झाले. बघू शकता पूर्ण पॅक झाले गाड्या बघा. रस्ते पॅक झाले. फुल ट्रॅफिक. बघू शकता गणपती बाप्पाचा बॅनर आहे ते आपला. फायनली आलोय मस्त रांगेत आहे. तिकडे बघा भरपूर गर्दी आहे. बघू शकता. बघू शकता या साईडला बघा तराजू आहेत पोरांना झोपायला. पाऊस पडतो त्याच्यामुळं इकडे आणले शटरमध्ये.
मैसेलवली बाबानी मस्त टिकली किमडू मस्त मस्त अजून अरे वा मस्त रे वा एक नंबर फायनली दर्शन करून झाले मस्त होती आणि इकडं मोक्यावर पाऊस आला जाम पाऊस कधीपासून शांत होता त्याच्या जोरान आले इकडं आपली मंडळी फायनली निघलोय मस्त होती आणि पाऊस आला एन टायमावर इकडं आपला बी मोठा छाता असणार त्या याई चालल्या पुरं दोघी जणी इकडं आपला छोटा पिल्डर मग अशी जाम ट्रॉफिक झाली कारण की गाड्या आरवे तिरव्या लावलेल्या ते गाड्या पास व्हायला जागा दिल्या नव्हत्या त्या वाकडे तिकडे गाड्या लावलेल्या अजून एवढं ट्रॉफिक होतं बघू शकता गाड्या अजून आहेत भरपूर लागल्या गाड्या अजून त्या पण सगळी जाम झाली इकडे ट्रॉफिक वाकडे तिकडे गाड्या लावल्या आता फायनली निघलोय आता झालं वडवलीच्या बाप्पाचं दर्शन करायला बघू शकता गाड्या अजून रस्त्यालाच लावल्या वाकडे तिकड्या इकडे या साईडला पण आहेत वाकडे तिकड्या लावल्या पुरं त्याची मला ट्रॉफिक होतं बघू शकता इथे बघा कंटोली दिसली आपल्याला पण जाम बारीक आहेत आणि फुला बघा आल्या जाम बारीक आहेत बघू शकतो जाम बारीक बारीक आहेत इकडे बी आतमध्ये आहेत भरपूर बारीक आहेत अजून गेलंच नाही आताशी लागले तोपर्यंत नेतील त्याला कोण फायनली निघलोय मस्त पाल्याचा बाप्पा आणि वडोलीचा बाप्पा दोन्ही मस्त गणपती बाप्पाचं दर्शन झालं मस्त 1 डिसेंबर आणि इकडे आपली पोरा रिक्षामध्ये जेवतात खिचडी भात खातात मस्त पैकी मस्त पैकी आणि आता आपण आलोय घेसरच्या रस्त्यावर वडवली घेसर रोड मला फायनली आलो घरी आता चेंजेस वगैरे करतो आणि थोडा आराम करतो नंतर उठल्यावर एक ब्लॉग सुद्धा
अपलोड करायचं आहे. चला फायनली ब्लॉग एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.